तुम्ही रोज खात असलेलं अन्न तुमच्या शरीराला हळूहळू आजारी करते, हे तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार म्हणजे 80% आजारांचं मुख्य कारण. नमस्कार, आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. आज हेच पाहणार आहोत की विरुद्ध आहार सर्व रोगांचं मूळ कारण कसं काय आहे. विरुद्धम अन्नम दोषाम प्रकुयते, म्हणजेच विरुद्ध आहार शरीरातील दोष वाढवतो आणि रोग निर्माण करतो. पण विरुद्ध आहार म्हणजे काय? जेव्हा आपण 2 किंवा अधिक अन्नपदार्थ एकत्र खातो, जे पचायला एकमेकांना विरोध करतात, त्याला आपण विरुद्ध आहार म्हणतो. याबाबत आणखीन सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहूया, पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. काही कॉमन एक्झाम्पल्स जसं की दूध फळं, दूध मासे, दही आणि गरम पदार्थ, फळं जेवणानंतर लगेच खाल्लेली किंवा मध आणि गरम पाणी, हे सगळं आपण रोज कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये घेतो आणि मग म्हणतो माझी तब्येत बिघडली आहे, मला बरं वाटत नाहीये, पित्त, ॲसिडिटी, गॅस यांसारखी लक्षणं दिसतात. पण विरुद्ध आहारामुळं शरीरावरती परिणाम असा होतो की आम तयार होतं शरीरात. पण आम म्हणजे काय? तर अपूर्ण पचलेलं विषासारखं द्रव्य जे हळूहळू शरीरामध्ये साचत जातं, त्याला आम असं म्हणतात. यामुळे कुठला परिणाम होतो का? तर येस, यामुळे आजार होऊ शकतात. कोणते? त्वचेचे रोग म्हणजे पिंपल्स आणि ॲलर्जी यांसारखे, पचन बिघडणं, गॅस, ॲसिडिटी यांसारखे, वजन वाढ होणे किंवा वजन खूप कमी होणे, सांधेदुखी आणि हार्मोनल इम्बॅलन्स. आजकाल बहुतेक क्रॉनिक डिसीजेस यांचं मुख्य कारण हे विरुद्ध आहार आहे. काही आयुर्वेदिक सोल्युशन आहेत का? चला बघूया. सिंपल उपाय पाहायला गेलो तर नेहमी सुसंगत आहार घ्यावा. दूध आणि फळ वेगवेगळ्या वेळी खायला घ्यावीत. जेवण आणि फळ यामध्ये 1 ते 2 तासांचं अंतर ठेवावं. गरम आणि थंड पदार्थ एकाच वेळी खाणं टाळावं. साधं, ताजं आणि सीझनल अन्न घ्यावं. औषधं घेण्यापेक्षा आहार सुधारला तर 70% आजार आपोआप बरे होतात. पण आयुर्वेद इतका वरवरचा नाहीये. चला आणखीन थोडा सखोल अभ्यास करू. विरुद्धम अन्नम दोषात प्रकुप्यते, सम्यक योग्यः हितो नित्यम, मिथ्या योगः अहितम स्मृतः. आयुर्वेद काय म्हणतो की विविध आहार द्रव्य एकमेकांच्या विरुद्ध गुणाची घेतली तर कुठले परिणाम होतात? चला बघूया. दूध आणि केळी जसं शिखरण म्हणून आपण घेतो, हे त्वचेवरती परिणाम करतात, त्वचेचे विकार निर्माण करतात, कफ वाढतो, त्यामुळे सर्दी, ॲलर्जी यांसारखी लक्षणं निर्माण होतात. दही आणि फळ ज्याला फ्रूट योगर्ट्स असं म्हणतो, ते घेतलंच तर आम निर्माण होतं, पचन बिघडतं, ब्लोटिंग यांसारखी लक्षणं दिसतात. गरम आणि थंड पदार्थ एकाच वेळी घेतले तर अग्निमंद होतो आणि त्यामुळे डायजेशन व्यवस्थित न होऊन इनडायजेशन, ॲसिडिटी यांसारखी लक्षणं दिसतात. मध आणि गरम पदार्थ एकत्र घेतले म्हणजे मध आणि कोमट पाणी आपण सकाळी पितो, ते घेतलं तर आयुर्वेदानुसार विषासारखा प्रभाव होतो, टॉक्झिन्समध्ये वाढ होते आणि क्रॉनिक डिसीजेसना मूळ कारण ठरतं. तूप आणि मध एकाच क्वांटिटीमध्ये एकत्र घेतलं तर चरक संहितेमध्ये आयुर्वेदातील एका ग्रंथानुसार स्पष्ट निषिद्ध सांगितलेलं आहे. यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होऊ शकतात. फळं आणि हेवी जेवण किंवा डेझर्ट म्हणून जेवणानंतर लगेच फळ घेतल्यास फर्मेंटेशनचा परिणाम होतो, त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, गट इम्बॅलन्स यांसारखी लक्षणं दिसतात. मासे आणि दूध हे जर एकमेकांच्या लागोपाठ किंवा एकत्र घेतले तर त्वचेचे विकार, व्हाईट पॅचेस, ॲलर्जी यांसारखी लक्षणं दिसतात. पनीर आणि दही एकत्र घेतलं तर कफ वाढण्याचं कारण ठरतं, त्यामुळे सायनस, वेट गेन यांसारखी लक्षणं दिसतात. लिंबू आणि दूध एकत्र घेतलं तर डायजेशन डिस्टर्ब होतं, त्यामुळे नॉझिया, ॲसिडिटी यांसारखी लक्षणं दिसतात. आणि फळांमध्ये वॉटर रिच असलेली फळं जसं की वॉटरमेलन आणि इतर अन्नघटक एकत्र घेतले तर त्यामुळे डायजेशन स्लो होतं आणि ब्लोटिंग होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. विरुद्ध आहारामुळे त्वचारोग, पचन विकार, सांधेदुखी, आमवातासारखे विकार, वजन वाढ, हार्मोनल समस्या आणि क्रॉनिक फटीग ही लक्षणं कॉमनली दिसतात. आता आयुर्वेदानुसार काही आहार संयोजन आहे का? चला बघूया. दूध आणि हळद एकमेकांसोबत घेणं हा उत्तम कॉम्बिनेशन आहे. यामुळे इम्युनिटी वाढते, अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून काम करतं. तूप आणि गरम भात या गोष्टी घेतल्यामुळं अग्नी सुधारतो, डायजेशन स्ट्रॉंग होतं. मूग डाळीची पातळ खिचडी हा सर्वोत्तम बॅलन्स आहार आहे, गट हिलिंगसाठी खूप उत्तम. गूळ आणि तूप एकत्र घेतलं तर सुंदर कॉम्बिनेशन तयार होतं, डायजेशन इम्प्रूव्ह करतं, एनर्जी बूस्ट करतं. फळं ही नेहमी स्वतंत्र खावीत, बेस्ट ॲब्झॉर्प्शन करतात, डिटॉक्स इफेक्ट देतात. कोमट पाणी आणि लिंबू सकाळी घेतलं तर मेटाबॉलिझम बूस्ट होतं, पण हे सुद्धा पित्त प्रकृती असणाऱ्यांनी सकाळी घेऊ नये. जिरे, तूप, भात यांसारख्या गोष्टींचं कॉम्बिनेशन एकत्र घेतलं तर डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला, पचन सुधारायला मदत होते. आयुर्वेदाचा सिंपल फॉर्म्युला आहे,
हितभुक्तम मितभुक्तम ऋतुभुक्तम. म्हणजे काय तर हितकर आहार घ्या, मर्यादित खा आणि ऋतूंनुसार खा. थोडं पुढे जाऊन आयुर्वेद आणखीन डीपमध्ये हे सांगतो की आहारामध्ये षडरस पूर्ण आहार असा घ्यावा. षडरसम आहारम आरोग्यम करम स्मृतम. 6ही रसांनी युक्त आहार हा शरीराला सर्वात हितकर आहे. पण हे 6 रस कुठले? मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय हा रस हा. आयुर्वेदानुसार मधुर म्हणजे गोड, आंबट म्हणजे आम्ल, लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट, हे 6 रस आपल्या आहारात असावेत. चला बघूया प्रत्येक रसाचं महत्त्व. मधुर रस उदाहरणार्थ भात, गहू, दूध यांचा मूळतःच रस हा स्वीट किंवा मधुर असतो. यामुळे शरीराला पोषण मिळते, ताकद वाढते. नंबर 2 आम्लरस, लिंबू, ताक यांसारख्या गोष्टींचा रस. यामुळे पचन सुधारते, भूक वाढण्यास मदत होते. लवणरस, सॉल्टी, यामुळे मीठ हे याचं उत्तम उदाहरण आहे. यामुळे खाण्याची चव वाढते आणि डायजेशनला मदत होते. कटुरस, पंजंट स्मेल असलेला किंवा पंजंट चव असलेली, मिरची, आले यांसारख्या लक्षणे द्रव्य यांमुळे मेटाबॉलिझम वाढतो, कफ कमी करतो. तिक्तरस, बिटर, मेथी, कारलं यांसारखे घटक यामुळे डिटॉक्स करायला मदत होते आणि त्वचाचा पोत सुधारतो. कषाय रस, ॲस्ट्रिंजंट, डाळिंब, चहा यांसारख्या गोष्टी यामुळे रक्तशुद्धी होते आणि हीलिंग व्हायला मदत होते. थाळीत हा षडरस आहार कसा असावा तर भात किंवा पोळी असावी, डाळ किंवा आमटी असावी, भाजी कटू तिखट रसात्मक आपल्याला गुण देते, त्यासोबत लिंबू किंवा लोणचं असावं, थोडं तिखट म्हणून काहीतरी चटणी असावी आणि मीठ हे लवण रसाचं काम करतं. एकाच थाळीत सर्व 6 रस म्हणजे कम्प्लीट न्यूट्रिशन. पूर्वापार आपल्या आई, आजी, काकीनी वाढलेल्या थाळीमध्ये हे सर्व रस आपोआप असायचे. आता हे खाण्याची योग्य पद्धत आहे का? आयुर्वेदानुसार सुरुवात खाण्याची ही मधुर म्हणजे भात किंवा गोडाच्या पदार्थापासून करावी. मध्यभागी आम्ल आणि लवण रसाचे पदार्थ घ्यावेत आणि शेवटी कडू, तिक्त आणि कषाय रसाचे पदार्थ घ्यावेत. या सगळ्यामुळं डायजेशन उत्तम राहते. आजकाल लोक फक्त 2-3 रस खातात आणि म्हणून शरीरामध्ये इम्बॅलन्स जाणवतो. थाळीत जर 6 रस नसतील तर शरीरात रोग नक्की असतील. विरुद्ध आहार टाळा, षडरसात्मक आहार अंगीकारा, हेच आयुर्वेदाचं खऱ्या अर्थानं परफेक्ट डाईट फॉर्म्युला असेल. तुमच्या थाळीत हे 6 रस आहेत का? नाहीतर आजार नक्की आहेत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही अशी थाळी कधी ट्राय केली आहे का? आणि असेच आरोग्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.